Hello students, I'm Amrita Kulkarni. डेली मॅथ्स पझल इन मराठी दररोज एक गणिती कोड या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण या सिरीजमधलं 14th पझल पाहणार आहोत. अ ग्रुप ऑफ सोल्जर्स वॉज आस्क्ड टू फॉल इन लाइन मेकिंग रोज ऑफ 3. It was found that there was one soldier extra. Then they were asked to stand in the row of 5. It was found that there were left 2 soldiers. They were asked to stand in the rows of 7. Then there were 3 soldiers who could not be adjusted. At least how many soldiers were there in the group? आता आधी आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घेऊयात. सपोज आपल्याकडे काही सोल्जर्स आहेत आणि हे सोल्जर्स व्यवस्थित जेव्हा यांची अरेंजमेंट आपण करतो आहे त्या अरेंजमेंटमधले वेगवेगळे 3 सिनारिओज आपल्याकडे दिलेले आहेत. A group of soldiers was asked to fall in line making rows of 3. Suppose हे सोल्जर्स जर 3 रोजमध्ये उभे करायचे असतील तर त्यावेळेला काय झालं की 3 रोज कंप्लीट झाल्या. इट वॉज फाउंड दॅट देर वॉज 1 सोल्जर एक्स्ट्रा. म्हणजे समजा 3च्या जर 10 लाईन्स सपोज 3च्या जर 10 लाईन्स झाल्या तर आपल्याकडे किती होतील 3 वेगवेगळ्या रोज आहेत आपल्याकडे त्याचे 10 जण म्हणजे 10 × 3 दॅट इज 30 सोल्जर्स आहेत. पण एक एक्स्ट्रा राहिला आहे म्हणजे ती जी रो आहे ती आपली कंप्लीट नाही झाली. देन दे वेर आस्क्ड टू स्टँड इन द रोज ऑफ 5. आता 5 रोजच्या मल्टिपलमध्ये जर ते उभे राहत असतील तर काय झालं. इट वॉज फाउंड दॅट देर वेर लेफ्ट 2 सोल्जर्स. म्हणजे जर 5 रोजच्या मल्टिपलमध्ये केलं तर किती सोल्जर्स राहिले 2 सोल्जर्स राहिले. दे वेर आस्क्ड टू स्टँड इन द रोज ऑफ 7. आता 7 रोजचा जर पॅटर्न तयार केला तर काय होतं आहे. देन देर वेर 3 सोल्जर्स हू कुड नॉट बी ॲडजस्टेड. म्हणजे 7च्या पॅटर्नमध्ये केलं तर 3 ॲडजस्ट होत नाही आहेत. म्हणजे 3ची जेव्हा पॅटर्न तयार केला तेव्हा 1 एक्स्ट्रा होता. त्याच्यानंतर 5चा जेव्हा पॅटर्न तयार केला तेव्हा 2 सोल्जर्स एक्स्ट्रा आहेत. आणि जेव्हा 7 रोजचा पॅटर्न तयार केला त्यावेळेला काय आहे 3 सोल्जर्स एक्स्ट्रा आहेत. ॲटलिस्ट हाऊ मेनी सोल्जर्स वेअर देअर इन द ग्रुप. तर या ग्रुपमध्ये किमान किती सोल्जर्स असतील असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करू की टोटल नंबर ऑफ सोल्जर्स किती आहेत तर लेट्स से टोटल नंबर ऑफ सोल्जर्स x आहेत असं आपण अज्युम करूयात. ज्या वेळेला तुम्ही डिव्हिजनचा फंडा शिकला त्यावेळेला आपण एक तिथे सूत्र आपण एक शिकलेलो आहोत. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. म्हणजे सपोज आता 15 आहे. 15ला जेव्हा आपण 3ने डिवाइड करतो तेव्हा तुम्हाला कोशंट किती मिळतो 5 मिळतो आणि तो कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे म्हणून तिथे रिमाइंडर किती होते 0 होते. सो आपण काय म्हणू शकतो की 15 इज इक्वल टू 3 × 5 प्लस 0 या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. आता हेच इक्वेशन आपल्या क्वेश्चनमध्ये जर अप्लाय करायचं असेल तर काय होईल की सपोज जर माझ्याकडे 15 सोल्जर्स असतील तर आणि 15 सोल्जर्स जर 3 रोजच्या पॅटर्नमध्ये आपण उभे केले तर किती होतील 5 रोज तयार होत म्हणजे 3 रोज आहेत आणि मग 5 कॉलम्स आपल्याकडे तयार होतील. आणि 15 3 कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे म्हणून एकही सोल्जर शिल्लक राहणार नाही. बट सपोज माझ्याकडे 16 सोल्जर्स असतील आणि जर मी 3 रोजच्या पॅटर्नमध्ये तयार केले तर काय होत आहे की 3 × 5 आणि प्लस रिमाइंडर आहे 1. म्हणजे या केसमध्ये काय होईल जेव्हा 16 सोल्जर्स असतील आणि जर आपण 3 रोजच्या पॅटर्नमध्ये जर ते सोल्जर्स उभे राहत असतील तर आपल्याकडे 5 कॉलम्स तयार होतील पण एक सोल्जर जो आहे तो एक्स्ट्रा राहील. म्हणजे आपण नंबर ऑफ सोल्जर्स जे आहेत ते डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. आणि या ठिकाणी डिवायझर किती आहे डिवायझर इज नंबर ऑफ रोज. कोशंट किती येईल कोशंट म्हणजे या नंबर ऑफ रोजच्या पॅटर्नमध्ये आपण ज्या वेळेला तयार करतो त्यावेळेला किती कॉलम्स तयार होतात. आणि रिमाइंडर काय येईल की रिमेनिंग सोल्जर्स किती आहेत.
आणि मग आपल्याला हे जे वेगवेगळे 3 सिनारिओज दिलेले आहेत त्यांचे आपण इक्वेशन्स तयार करूयात. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये फाइंड आउट करायचं आहे की ॲटलीस्ट हाऊ मेनी सोल्जर्स वेअर देअर इन द ग्रुप. सो असा जो डिव्हिडंट आहे त्याची लीस्ट पॉसिबल व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. मग लेट्स से सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा 3 रोजमध्ये आपण उभे केले होते त्यावेळेला कॉलम्स किती आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून आपण म्हणूयात x इज इक्वल टू 3. आता त्या कॉलमसाठी लेट्स से आपण एक नंबर घेऊयात, समजा Q1, आणि त्यावेळेला किती सोल्जर एक्स्ट्रा आहे तिथे 1. म्हणजे आपलं फर्स्ट इक्वेशन या हे जे स्टेटमेंट आहे की देर वेअर 3 रोज आणि 1 सोल्जर एक्स्ट्रा, ह्याच्यावरून आपलं इक्वेशन काय तयार होईल, x इज इक्वल टू 3 इंटू Q1 प्लस 1. आता त्याच पद्धतीने सेकंड सिनारिओमध्ये काय आहे की then they were asked to stand in the rows of 5. It was found that there was 2 soldiers, 2 extra soldiers. म्हणजे x is equal to 5 into Q2 plus 2. म्हणजे 5च्या रोज जेव्हा असतील तेव्हा सपोज Q2 कॉलम्स तयार झाले आणि 2 सोल्जर्स एक्स्ट्रा आहेत. सो डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. दॅट्स वाय x इज इक्वल टू 5 इंटू Q2 प्लस 2. आणि तिसरं स्टेटमेंट काय आहे आपल्याकडे, देन दे वेअर आस्क्ड टू स्टँड इन द रोज ऑफ 7 अँड देन देर वेअर 3 सोल्जर्स हू कुड नॉट बी ॲडजस्टेड. म्हणून x इज इक्वल टू 7 इंटू Q3 प्लस 3. आता Q1, Q2 आणि Q3च्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती नाही आहेत. मग आणि मिनिमम पॉसिबल आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, ॲटलीस्ट आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, ॲटलीस्ट म्हणजे लीस्ट पॉसिबल व्हॅल्यू ऑफ x आपल्याला इथे काढायची आहे. आता सपोज हा जो Q1 आहे या Q1ची व्हॅल्यू मी समजा 1 घेतली की मिनिमम 1 कॉलम तिथे आहे. जर मिनिमम 1 कॉलम Q1चा असेल तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळेल, समजा आता आपण जर घेतला की 3 इंटू 1 प्लस 1, त्या केसमध्ये आपल्याला किती मिळेल, 3 1 जा 3 प्लस 1 म्हणजे 4. किंवा Q2ची व्हॅल्यू समजा 2 असेल तर आपल्याला काय मिळेल, 3 इंटू 2 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 7. किंवा लेट्स से Q1चीच व्हॅल्यू आपण समजा 3 घेऊयात. सो 3 इंटू 3 दॅट इज 9 आणि प्लस 1 इज 10. म्हणजे फर्स्ट इक्वेशन जर आपण कन्सिडर केलं तर एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या येऊ शकतात, 4 7 10. म्हणजे 3चा फरक आहे. मग आपण असं पुढे कॅल्क्युलेट करू शकतो की 4 7 10 13 16 19 20 22 25 अँड सो ऑन. आता याच पद्धतीने आपण काय करू, Q2साठी व्हॅल्यू घेऊयात. आता सपोज Q2ची लिस्ट पॉसिबल व्हॅल्यू 1 असेल तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळेल, या केसमध्ये 5 इंटू 1 प्लस 2 दॅट इज 5 1 जा 5, 5 प्लस 2 इज इक्वल टू 7. त्याच्यानंतर आता Q2ची व्हॅल्यू सपोज आपण 2 अज्यूम करूयात. सो 5 इंटू 2 प्लस 2 दॅट इज 5 2 जा 10, 10 प्लस 2 इज 12. म्हणजे इथे फरक कितीचा येतो आहे, 5 5चा येतो आहे. सो लेट्स से 7 नंतर 12, मग 12 प्लस 5 किती येईल, 17. आपण जर पॅटर्न तयार केला, सो सेकंड केसमध्ये पॅटर्न काय तयार होतो आहे, प्लस 5च्या फरकाने आपल्याकडे पॅटर्न तयार होतो आहे. सो 7 12 17 22 27 अँड सो ऑन. आता याच पद्धतीने आपण Q3साठी पॅटर्न तयार करू. Q3मध्ये सपोज आता Q3 इज इक्वल टू 1 2 3 4 अँड सो ऑन जर असेल तर 7 इंटू 1 प्लस 3 7 इंटू 1 प्लस 3. सो 7 1 जा 7 प्लस 3 इज इक्वल टू 10. किंवा 7 इंटू 2 जर आपण केलं प्लस 3, सो 7 2 जा 14, 14 प्लस 3 इज 17. सो 10 17 म्हणजे इथे प्लस 7चा पॅटर्न येतो आहे. सो 10 17 24 31 38 अँड सो ऑन. आता
आपल्याला एक्झॅक्ट Q1 Q2 Q3च्या व्हॅल्यूज माहिती नाही आहेत, पण एक ॲडव्हान्टेज आपल्याकडे आहे की आपल्याला ॲटलिस्ट म्हणजे ह्याची सगळ्यात लहान व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची आहे. मग आपण काय करू, आपल्याला हा जो फर्स्ट सिनारिओ आहे, सेकंड सिनारिओ आहे आणि थर्ड सिनारिओ आहे, या तिन्हीमध्ये कॉमन असलेली अशी कोणती व्हॅल्यू आहे की जी लीस्ट पॉसिबल व्हॅल्यू आहे, पण जी तिन्हीमध्ये आहे ती व्हॅल्यू म्हणजे आपल्या एक्सचा आन्सर असेल. आता सपोज इथे 4 आहे, पण 4 हा या दोन्ही पॅटर्नमध्ये बसतोय का, नाही, म्हणून आपण तो कट करूयात. नंतर नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे, 7 इथे आहे पण खाली 7 नाही आहे. मग आपली तिसरी व्हॅल्यू आहे 10 फर्स्ट केसमध्ये आहे, सेकंड केसमध्ये नाही आहे, पण थर्ड केसमध्ये नाही आहे. थर्ड केसमध्ये आहे पण सेकंडमध्ये नाही आहे, म्हणून तो पण कट करावा लागेल. मग आपल्याकडे व्हॅल्यू आहे 13 फर्स्ट केसमध्ये आहे, सेकंडमध्ये नाही आहे, थर्डमध्ये पण नाही आहे. मग आपल्याकडे आहे 16 फर्स्ट केसमध्ये आहे, सेकंडमध्ये नाही आहे, थर्डमध्ये पण नाही आहे. मग आपल्याकडे आहे 19 फर्स्ट केसमध्ये आहे पण सेकंड आणि थर्डमध्ये नाही आहे. मग आपल्याकडे आहे 22 फर्स्ट केसमध्ये आहे, सेकंड केसमध्येही आहे पण थर्ड केसमध्ये नाही आहे, म्हणून 22 पण नाही येणार. मग आपण घेऊयात 25. आता 25 फर्स्ट केसमध्ये आहे पण सेकंड केसमध्ये नाही आहे, थर्डमध्ये पण नाही आहे, म्हणून तो नाही येणार. सी, आपल्याला तिन्हीमध्ये जी कॉमन व्हॅल्यू आहे आणि जी लीस्ट पॉसिबल व्हॅल्यू ती आपल्याला पाहिजे. मग आपण 28 चेक करूयात. 28 फर्स्टमध्ये आहे, सेकंडमध्ये नाही आहे, थर्डमध्ये नाही. 31 फर्स्टमध्ये आहे, सेकंडमध्ये नाही आहे, थर्डमध्ये आहे, पण सेकंडमध्ये नाही आहे, म्हणून कट करावं लागेल. नंतर 34. आता 34 फर्स्टमध्ये आहे पण सेकंड थर्डमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर 37 फर्स्टमध्ये आहे, सेकंडमध्ये आहे पण थर्डमध्ये नाही आहे. नंतर आहे आपल्याकडे 40 फर्स्टमध्ये आहे पण सेकंड थर्डमध्ये नाही आहे. मग आपल्याकडे आहे 43 जो फर्स्टमध्ये आहे पण सेकंड थर्डमध्ये नाही आहे. मग आपल्याकडे आहे 46 जो पण फक्त फर्स्टमध्ये आहे, सेकंड थर्डमध्ये नाही आहे. मग आपल्याकडे आहे 49 जो फर्स्टमध्ये आहे पण सेकंड थर्डमध्ये नाही आहे. मग आपल्याकडे आहे 52. आता हा 52 फर्स्टमध्ये आहे, सेकंडमध्ये आहे आणि थर्डमध्ये पण आहे. म्हणजे आधीच्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठल्या तरी एकाच सिनारिओमध्ये ट्रू येत आहेत, तिन्ही सिनारिओमध्ये बसत नाही आहेत. पण लीस्ट पॉसिबल 52 ही व्हॅल्यू जर आपण पाहिली तर ती Q1च्या केसमध्ये पण ट्रू आहे, Q2च्या सेकंड केसमध्ये पण ट्रू आहे आणि Q3च्या थर्ड केसमध्ये पण ट्रू आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की या ठिकाणी ॲटलिस्ट 52 सोल्जर्स आहेत. आता 52 असू शकतील, नंतर 52 × 2 असं जर आपण केलं तर 104 पण असू शकतील. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये ॲटलिस्ट म्हणजे आपल्याला सगळ्यात किमान पॉसिबल व्हॅल्यूज विचारलेली आहे. दॅट्स वाय आपण म्हणू शकतो की इन द अबो सिरीज वी ऑब्झर्व दॅट 52 इज द लीस्ट नंबर विच इज कॉमन अँड हेन्स द लीस्ट नंबर ऑफ सोल्जर्स इज 52. या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये आपण काय केलेलं आहे की डिव्हिजन मल्टिप्लिकेशन हा पार्ट आपण शिकलो, पण डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनवरती बेस्ड असलेला वर्ड प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंटकडे पाहिल्यानंतर कधी कधी असं वाटतं की हा HCF किंवा LCMचा प्रॉब्लेम असू शकतो, पण हा HCF LCMचा प्रॉब्लेम नाही आहे, हा डिव्हिजनवरती बेस्ड असलेला वर्ड प्रॉब्लेम आहे आणि या पद्धतीने आपल्याला तो पटकन सॉल्व करता येईल. या पद्धतीची अरेंजमेंट करून क्वेश्चन कसा सोडवायचा ते आता तुमच्या लक्षात आलं असेल. तुमचं उत्तर काय आलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे पझल बघूयात. थँक्यू. आता अशाच टाईपचे उदाहरणं तुम्हाला नक्की सोडवता येतील. तुमचं उत्तर काय आलं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या गणिती कोड्यांसाठी अमृताज ब्लिंकला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात नवीन गणितासह.